हॅलो एव्हरीवन. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डोमेन, रेंज आणि पिरियडिक फंक्शन त्याला रिलेटेड क्वेश्चन्स बघितले होते. आता यातले थोडेसे पुढच्या स्टेपचे क्वेश्चन्स बघणार आहोत. मी परत तेच म्हणते, फंक्शनचे क्वेश्चन असे स्ट्रेट फॉर्म्युले अप्लाय केले आणि आन्सर आला असे क्वेश्चन्स नाही. यू नीड टू टेक पॉज, थिंक अबाउट दॅट अँड देन आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 14 बघताय. नॉट 14, क्वेश्चन नंबर 13 टिल 12 झालेले आहेत ना. क्वेश्चन नंबर 13 काय आहे बघा. इफ एफ दिलेला आहे, एक फंक्शन दिलेले आहे विच इज आर फ्रॉम आर टू आर, रिअल नंबर सिस्टम आहे. म्हणजे डोमेन पण आर आहे, हा डोमेन रिप्रेझेंट करतो, ही व्हॅल्यू रेंज रिप्रेझेंट करते. कंडिशन काय दिलेली आहे त्यांनी, सॅटिस्फाईंग द कंडिशन एफ ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय फॉर ऑल एक्स वाय बिलॉंग्स टू आर म्हटलेला आहे. आणि एफ ऑफ 1 ही एक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज 7. समेशन ऑफ एफ ऑफ आर काढायचं आहे. एफ ऑफ आर, आर फ्रॉम 1 to n म्हणजे एफ ऑफ 1 लागेल, एफ ऑफ 2 लागेल, एफ ऑफ 3 लागेल, एफ ऑफ 4 लागेल, अशा प्रकारे. मग अशा टाईपचे क्वेश्चन्स काढायचे झाले ना तर आधी या व्हॅल्यूज लागतील तुम्हाला, एफ ऑफ 1, एफ ऑफ 2, एफ ऑफ 3. मग त्यासाठी काय करायचं बघा, हे जे व्हेरिएबल आहेत ना याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज असाइन करायच्या. सगळ्यात आधी तर एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काढून घेऊया, ती आपल्याला लागू शकते पुढे कुठेही. ठीक आहे. एफ ऑफ 0, एफ ऑफ 1. एफ ऑफ 0 मला काढायचं झालं तर मला एक्सची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल, 0. वायची व्हॅल्यू 0. एक्स आणि वाय दोन्ही मी 0, हे मी अज्युम करते हा, कुठेही दिलेल्या नाही आहेत ह्या व्हॅल्यू. एक्स आणि वाय दोन्ही 0 असाइन केले की ही व्हॅल्यू झाली एफ ऑफ 0. एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 0 दॅट इज एफ ऑफ 0 इज इक्वल टू टॉइस ऑफ एफ ऑफ 0. सगळ्या टर्म एकीकडे घेतल्या आपण की एफ ऑफ 0 इक्वल टू 0 मिळालं. आता एफ ऑफ 1 तर ऑलरेडी दिलेला आहे, एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 0 घेतलं तिथे मिळेल, पण एफ ऑफ 1 7 दिलेला आहे, ते नको यूज करूया. मग पुढची व्हॅल्यू घेते मी 2 साठी. मला एफ ऑफ 2 काढायचं आहे, म्हणजे एक्स इक्वल टू 1 घ्यावं लागेल, वाय इक्वल टू 1 घ्यावं लागेल. एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 1 ही व्हॅल्यू घेतल्यावर मला इथे काय मिळेल बघा, एफ ऑफ 2n इज इक्वल टू एफ ऑफ 1 प्लस एफ ऑफ 1 दॅट इज इक्वल टू 2 इंटू एफ ऑफ 1 दॅट इज 2 इंटू 7. ठीक आहे. आता मला एफ ऑफ 3 काढायचं आहे. एफ ऑफ 3 काढायला 2 आणि 1 हे व्हॅल्यू यूज करूया आपण. ठीक आहे. कुठलीही एक व्हॅल्यू 2 घ्या, कुठलीही एक व्हॅल्यू 1 घ्या. एक्स इज इक्वल टू 2 घेते, वाय इज इक्वल टू 1 घेते. तुम्हाला पाहिजे एक्स इक्वल टू 1 घ्या, वाय इक्वल टू 2 घ्या, काही फरक पडत नाही. मग इथे मी 2 प्लस 1 काय येईल 3. हा झाला एफ ऑफ 2 आणि हा येणार आहे एफ ऑफ 1. एफ ऑफ 2 काय आहे 2 इंटू 7 आणि एफ ऑफ 1 आहे 7. सो दिस बिकम 3 इंटू 7. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे की एफ ऑफ 0 0 आलंय. मग याला तुम्ही 0 इंटू एफ ऑफ 7 बघू शकता. एफ ऑफ 1 काय दिलेलं आहे त्यांनी 7. एफ ऑफ 2 काय आलं 2 इंटू 7. एफ ऑफ 3 आलं 3 इंटू 7. मग एफ ऑफ एन मला लिहायचं झालं तर दॅट इज एन इंटू 7. ते जे आपल्याला विचारलेलं आहे समेशन ऑफ एफ ऑफ आर, आर फ्रॉम 1 to n म्हटलंय, याचा अर्थ या सगळ्याचे ॲडिशन ना, फक्त त्याच्यामध्ये मला हा नंबर नव्हता, मला 1 पासून पुढे हवंय. मग 7 प्लस 2 इंटू 7 प्लस 3 इंटू 7 असं करत करत लास्ट नंबर आहे n इंटू 7. मग इथून मी 7 कॉमन घेतला तर काय झालं, समेशन ऑफ 1 प्लस 2 प्लस, बरोबर आहे 1 प्लस 2 प्लस 3 टिल काय आहे n. ह्या नंबरची सम, सिक्वेन्स अँड सिरीजचा फॉर्म्युला n प्लस 1 अपॉन 2. कुठला ऑप्शन आहे बघा जरा. क्वेश्चन नंबर 13 मग 7n प्लस 1 अपॉन 2 दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. कळले व्यवस्थित. जेव्हा पण अशा टाईपचे क्वेश्चन्स असतील या मेथडने द्यायचा. अजून एक क्वेश्चन आहे या टाईपचा, बघते मी कुठे येतो. हां, क्वेश्चन नंबर 16. आता तो क्वेश्चन करूया. ठीक आहे. इथे त्यांनी या क्वेश्चनमध्ये हे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि अजून एक म्हटलंय की एफ ऑफ 0 इक्वल टू 1 दिलंय. एफ ऑफ 0 इक्वल टू 1 दिलंय. एफ ऑफ 0 ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू 0 हे घेतलं तर काय लिहिते एफ ऑफ 0 येईल.
बघूया जरा. एफ ऑफ 0 इंटू एफ ऑफ 0 म्हणजे एफ ऑफ 0चा स्क्वेअर येईल मायनस एक्सची व्हॅल्यू 0 घेत आहे म्हणजे इथे एफ ऑफ ए येईल, इथे सुद्धा एफ ऑफ ए येईल. एफ ऑफ 0 1 दिलाय, हा 1 येईल, इथे येईल एफ ऑफ एचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे मी सॉल्व केलं तर हे 1 1 कट झालंय म्हटल्यावर एफ ऑफ एची व्हॅल्यू 0 आली. आता आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे ती कशाची काढायची आहे? एफ ऑफ 2a मायनस एक्स. माझ्याकडे एफ ऑफ एची व्हॅल्यू आहे ना, मी याला एच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. एफ ऑफ अजून एक व्हॅल्यू दिलेली पण एक व्हॅल्यू आहे एफ ऑफ 0 इक्वल टू 1. आपल्याला या दोन व्हॅल्यू यूज करून आन्सर काढायचे आहे. एफ ऑफ 2a ला ए लिहिला, ए प्लस ए मायनस एक्स. एफ ऑफ हा झाला ए मायनस कॉमन घेते एक्स मायनस ए. आता नीट बघता, हे फंक्शन आणि हे फंक्शन सेम आहे का? हा एक्स म्हणजे इथे ए लिहिलेला आहे आणि ही पूर्ण टर्म म्हणजे इथला वाय आहे. मग फंक्शन आहे ना, जसं मी एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर दिला आणि एफ ऑफ 2 विचारला तर तुम्ही काय करताय? एक्सच्या जागी 2 लिहिताय आणि इथे 4 लिहिताय. बरोबर आहे. पण एफ ऑफ एक्स मायनस वायच्या ऐवजी मला ही व्हॅल्यू हवी आहे. पण थोडक्यात काय, या टर्मच्या ऐवजी मी ए लिहिणार, या टर्मच्या ऐवजी हे लिहिणार. मग ही डेफिनेशन काय होईल बघताय? एफ ऑफ ए एफ ऑफ एक्स मायनस ए मायनस एफ ऑफ ए तसाच ठेवला, एक्सच्या ऐवजी काय लिहिताय? ए लिहिताय. बरोबर आहे. इंटू एफ ऑफ ए तसाच ठेवताय, वायच्या ऐवजी एक्स मायनस ए लिहिताय. झालं, डेफिनेशन यूज करून झाली. आता थोडंसं याला सिम्पल करते कारण की त्यात बघायला गेली ना तर गोंधळ होईल. एफ ऑफ ए काय आहे? 0. 0 इंटू एनिथिंग इज 0. हा झाला एफ ऑफ 0 आणि हा येणार आहे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ 0 काय आहे? 1 आहे. ती व्हॅल्यू 1 ठेवली तर ही आली व्हॅल्यू. आलंय का बघा? ऑप्शन माझ्या मते असेच दिलेले आहेत त्यांनी. 16 ना? येस, दॅट इज ऑप्शन बी. कळलं? 14 आणि 16 कसे आपण सॉल्व केले? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू अज्युम करून केलेल्या आहेत. असं आपण बऱ्याच ठिकाणी करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग दिलेला आहे आणि ऑप्शनमध्ये ऑड, इव्हन, पिरियॉडिक असे सगळं दिले. पहिल्यांदा ऑड इव्हन घेऊया कारण त्याला रिलेटेड 3 ऑप्शन. ऑड फंक्शन आणि इव्हन फंक्शन कसं लिहितो आपण? तर एफ ऑफ मायनस एक्स फाइंड करतो. एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स आला तर ते फंक्शन कसं असतं? इव्हन फंक्शन. आणि एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आलं तर ते फंक्शन असतं ऑड फंक्शन. आपल्याला आता एफ ऑफ एक्स दिलंय, याच्यावरून एफ ऑफ मायनस एक्स लिहायचा झाला तर जिथे एक्स आहे तिथे फक्त मायनस एक्सचा स्क्वेअर प्लसच असणार आहे. म्हणजे ही टर्म झाली लॉग ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स. याला रॅशनलाइज करते मी, एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, कारण मला प्लसमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, ते रॅशनलायझेशन शिवाय पॉसिबल नाही. मग आता ए मायनस बी, ए प्लस बी म्हणजे इथे येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 रूटमध्ये आणि प्लस एक्स. ही टर्म कट झाली. ही टर्म कट झाल्यानंतर इथे काय राहिले बघा? लॉग ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. ही टर्म न्यूमरेटरला घेतली तर एस टू मायनस होईल. बरोबर आहे. आणि तो मायनस इकडे घेतला की इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. मी काय बोलली ते कळलं का बघा? ही टर्म न्यूमरेटरला रेस टू पॉवर -1. लॉगचा रूल यूज केला इंडेक्स फ्रंटला म्हणजे हा -1 इकडे आला. सो दिस इज नथिंग बट, याचा अर्थ फंक्शन कसं आला? डेफिनेशनवरून ऑड फंक्शन. ऑड फंक्शन कुठे दिलेलं आहे? क्वेश्चन नंबर 14 ना, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 बघताय, अगदी सिंपल आहे, फार विचार नाही करायचं. 2004 तुम्हाला एक्स इज इक्वल टू 2 ला एक सिमेट्रिकल कर्व दिलेला आहे. एक्स इज इक्वल टू 2 ही लाईन झाली. या लाईनला कर्व सिमेट्रिकल आहे. ठीक आहे. आता सपोज इथली कुठली तुम्ही हा पॉईंट घेतलात, हा पॉईंट घेतलात, हा पॉईंट घेतलात, हा पॉईंट, हे पॉईंट घेतले तर इथे वायच्या व्हॅल्यू कशा असतील? सेम असतील. जेव्हा इथे एक्स सम रॅन्डम व्हॅल्यू, जर इथे एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर इथे ती व्हॅल्यू 3 असायला पाहिजे. इथे व्हॅल्यू जर ती 0 असेल तर इथे ती व्हॅल्यू
2च्या डिफरन्सने येईल ना, बरोबर आहे. मग इथे ती व्हॅल्यू 4 असायला पाहिजे. थोडक्यात काय, तर हा पॉइंट अल्फा आहे, हा पॉइंट सुद्धा अल्फाच असणार आहे. इथे x इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे हा झाला 2 मायनस अल्फा आणि हा येणार आहे 2 प्लस अल्फा. आणि y म्हणजे आपण काय लिहितो, f ऑफ x. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे, याचा अर्थ f ऑफ 2 मायनस अल्फा इक्वल टू f ऑफ 2 प्लस अल्फा यायला पाहिजे. असा वाला ऑप्शन कुठे दिलाय बघा, अल्फाच्या फॉर्ममध्ये नाही दिलाय त्यांनी, 2च्या फॉर्ममध्ये दिलाय, हरकत नाहीये. आपण ही जी व्हॅल्यू घेतली आहे ही x घेतली आहे ना, बरोबर आहे. x इज इक्वल टू 2 घेतलंय, म्हणजे इथे लिहिता मला x लिहावा लागेल आणि इथे लिहिता x लिहावा लागेल. म्हणजे थोडक्यात f ऑफ x प्लस अल्फा न घेता x ना, म्हणजे 2 मायनस x आणि f ऑफ 2 प्लस x. कुठे ऑप्शन दिलेला आहे तो, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. ही व्हॅल्यू रिप्रेझेंट करता मायनस करायचा आणि ही व्हॅल्यू पुढची घेता प्लस करायचं आणि तिथे दोन्ही फंक्शन सेम असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 17 काय दिलंय बघा, ए फंक्शन इज मॅच्ड बिलो अगेन्स्ट द इंटरवल वेअर इट इज सपोज टू बी इन्क्रीजिंग फंक्शन आहे. 12च्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन हा टॉपिक आहे. दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा असतं, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन f डॅश x मस्ट बी ग्रेटर दॅन 0 आणि फॉर डिक्रीजिंग फंक्शन f डॅश x जो आहे दॅट मस्ट बी लेस दॅन 0. आठवत नसेल तर नोट डाऊन करणार आहात, ठीक आहे. आणि ज्यांनी अटेंड नसेल केला, झालेलं नसेल त्यांनी पण नोट डाऊन करायचे. आता इन्क्रीजिंग फंक्शन हवं आहे, म्हणजे आपली कंडिशन फक्त ही आहे, पण ही कंडिशन चेक करायला आपल्याला डेरिव्हेटिव्ह लागेल. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहूया. f डॅश x काय येईल, 3x स्क्वेअर प्लस 12x. इथून 3x कॉमन घेतला मी तर x प्लस 4, बरोबर आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह हवी आहे. लिनियर फंक्शन म्हणजे बेबी कर्व मेथड आली, क्रिटिकल पॉईंट आले 0 आणि इथे येणार आहे -4. आता इथून पुढचा कुठलाही घेतला, 0 पासून पुढची व्हॅल्यू घेतली, सपोज 1 घेतली तर हा 1 झाला, हा 5 झाला, पॉझिटिव्ह येईल, बरोबर आहे, म्हणजे हे चालणार आहे आपल्याला. त्यानंतर -4 to 0 घेतला, -4 to 0 मध्ये -3 घेतला मी, हा -3 आला, हा पॉझिटिव्ह आला, म्हणजे निगेटिव्ह येईल. सपोज मी -5 घेतला तर दोन्ही निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आले. मला लिहिता वेळ हा इंटरवल कसा लिहायला लागेल, -∞ to -4 किंवा 0 to ∞. त्यापैकी हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतं. म्हणजे -∞ to 4 इथे दिलेला आहे. मी घेताय ना, ऍक्च्युली तुम्हाला 4 ऑप्शन चेक करायला लागतील, पण मी घेताय एक करेक्ट वाला घेते, एक इनकरेक्ट वाला घेते. आता -∞ to -4 तुम्हाला दिलेला आहे, याचा अर्थ हे करेक्ट आहे. विचारताय त्यांनी मिसमॅच विचारलंय, म्हणजे इनकरेक्ट विचारलेला आहे. आता f ऑफ x इक्वल टू घेतलं, f डॅश x काढलं, सॉरी काय लिहिले 6x - 2, 2 कॉमन घेतला, 3x - 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 इन्क्रीजिंग साठी. म्हणजे याचा अर्थ 3x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 -1 ना, ठीक आहे. म्हणजे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1/3. याचा अर्थ 1/3 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू लागणार आहे तुम्हाला, बरोबर आहे. इथे त्यांनी देता वेळ काय दिलंय बघा, -1/3 पेक्षा मोठी व्हॅल्यू लागेल आणि इथे देता वेळ मात्र 1/3 पेक्षा लेस व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मॅक्सिमम 1/3 दिले. मग हे इंटरवल तिथे कव्हर झाले का, नाही. याचा अर्थ इनकरेक्ट ऑप्शन कुठला आहे, डी. फक्त त्यांनी देतात स्ट्रिक्टली, ऍक्च्युली कसं आहे माहिती, इन्क्रीजिंग असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आणि स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर हा इक्वल टू साईन नाही लागत, फक्त ग्रेटर दॅन येईल. हा इथे फक्त इन्क्रीजिंग शब्द आहे. त्यांनी एक फंक्शन दिलेला आहे f फ्रॉम n to y.
म्हणजे डोमेन नॅचरल नंबर असेल आणि रेंज म्हणजे वायची जी काही व्हॅल्यू असेल ती. वाय कुठे नॅचरल नंबरलाच बिलॉंग करतोय आणि वायसाठी त्याने 4x+3 दिले. त्याच्यानंतर एफ इज इन्व्हर्टिबल अँड इट्स इन्व्हर्स इज, एफ इन्व्हर्टिबल आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. देता वेळ एफ ऑफ एक्स म्हणजेच वाय 4x+3 दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. आता इन्व्हर्स फंक्शन काढता तुम्ही इन्व्हर्स फंक्शन कॅल्क्युलेट केलेत रेग्युलरमध्ये. इन्व्हर्स फंक्शन काढता वेळ वायला हे वाय इन टर्म्स ऑफ एक्स आहे, त्याला एक्स इन टर्म्स ऑफ वाय करतो. 4x इज y-3 म्हणजे x इज y-3/4. y इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं म्हणजे x इक्वल टू काय झाला एफ इन्व्हर्स वाय. याचा अर्थ ही व्हॅल्यू झाली एफ इन्व्हर्स वाय y-3/4. मग मला जर एफ इन्व्हर्स एक्स लिहायचं असेल तर x-3/4 या फॉर्ममध्ये कुठला आन्सर आहे बघा. y-3/4 एफ इन्व्हर्स वायच्या ऐवजी फक्त जी ऑफ वाय लिहिलेला आहे. चालणार आहे ना, कुठला तरी फंक्शन यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे ए. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघतायचं. एफ ऑफ एक्स प्लस 2f ऑफ 1/x इक्वल टू 3x दिले. त्याच्यानंतर तुम्हाला एस चे एलिमेंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे आणि एस ची कंडिशन दिलेली आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ -x. म्हणजे थोडक्यात काय तर एफ ऑफ एक्स लागणार आहे आणि एफ ऑफ -x लागणार आहे. एकदा का तुम्ही एफ ऑफ एक्स काढू शकला की एफ ऑफ -x काढता येईल. हे काय आहे सिंपल फंक्शन आहे. मला या इक्वेशन मधून जर मी हा एफ ऑफ 1/x इलिमिनेट करू शकली तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू मिळेल. पण इलिमिनेट करायचं तर 2 इक्वेशन्स पाहिजेत म्हणून सिंपल गोष्ट करूया, एक्सच्या ऐवजी 1/x सबस्टिट्यूट करूया म्हणजे अजून एक इक्वेशन मिळेल. मग हे इक्वेशन कसं झालं एफ ऑफ 1/x प्लस 2f ऑफ एक्स इज 3 एक्सच्या ऐवजी 1/x. आता मी हे वाला इक्वेशन 1 आणि हे वाला इक्वेशन 2 कन्सिडर करते. इक्वेशन 1 आहे मला एफ ऑफ एक्स इलिमिनेट करायचं आहे ना, मग याला इंटू 2 करायला लागेल. हा पहिलं इक्वेशन तसंच लिहिते 1/x इक्वल टू 3x. याला इंटू 2 केल्यावर हा झाला 4f ऑफ एक्स. हा येणार आहे 2f ऑफ 1/x. उलट सुलट करून लिहिले फक्त. मी मायनस केला तर ही टर्म कट होते. इथे येईल -3f ऑफ एक्स. इथे येणार आहे 3x - 6/x. 3 कट केला तर -f ऑफ एक्स म्हणजे काय झालं x - 2/x. आपल्याला व्हॅल्यू हवी आहे एफ ऑफ एक्स ची दॅट इज 2/x - x. ठीक आहे. आता याच्यानंतर एफ ऑफ -x लागेल. एफ ऑफ -x कसं करणार मी तर x - 2/x बरोबर आहे. फक्त एक्सच्या जागी निगेटिव्ह लिहिला म्हणजे ही टर्म निगेटिव्ह झाली ही पॉझिटिव्ह झाली. देता त्यांनी कंडिशन काय दिली आहे की एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ -x म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वेट करताय. 2/x - x इज इक्वल टू x - 2/x. काय करूया ही टर्म इकडे शिफ्ट करूया म्हणजे 4/x झाला. ही टर्म इकडे म्हणजे x प्लस x दॅट मीन्स 2x. याचा अर्थ 2/x इक्वल टू x म्हणजे x² इक्वल टू 2 म्हणजे x इज इक्वल टू ±√2 म्हणजे s मध्ये एक्झॅक्टली किती एलिमेंट असणार आहे 2. एक असेल +√2 आणि दुसरा -√2. काय दिले ऑप्शन्स सी ऑप्शन दिले बघा एक्झॅक्टली 2 एलिमेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन बघताय क्वेश्चन नंबर 20. काय दिलंय एफ ऑफ 0. क्वेश्चन बघून घाबरायचं नाही. एफ ऑफ 0 दिलेला आहे 1/1 - x आणि अजून एक डेफिनेशन दिली आहे की मला जर एफ ऑफ n+1 काढायचं असेल तर मी ही कंडिशन यूज करते. n ची व्हॅल्यू सपोज मी 0 घेते. आता याचा यूज कसा करायचा बघा. मला व्हॅल्यू कशाची हवी आहे एफ ऑफ f100 f1 आणि f2 एवढ्या व्हॅल्यू हव्या. मी n ची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल इथे एफ ऑफ 1 बरोबर आहे म्हणजे एफ ऑफ 1 मिळेल मला. दॅट इज इक्वल टू एफ ऑफ 0. n ची व्हॅल्यू 0 घेते मी बरोबर आहे. मग आता f of 0 x ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट आतून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला सुरुवात करतो ना आपण.
1 अपॉन 1 मायनस एक्स. एफ ऑफ 0 ही व्हॅल्यू कशी काढणार, तर जिथे एक्स आहे तिथे एक्सच्या ऐवजी, बरोबर आहे, एफ ऑफ एक्स वरून एफ ऑफ 2 काढता म्हणजे एक्सच्या जागी 2 लिहित आहे. तसं एफ ऑफ ही व्हॅल्यू काढायची म्हणजे एक्सच्या जागी लिहिला. मी सॉल्व्ह केलं याला तर काय येईल, 1 मायनस एक्स मायनस 1 अपॉन एक्स आय एक्स वरती जाईल, हे कट होईल. इथे येणार आहे अपॉन मध्ये, सॉरी 1 मायनस एक्स आहे ना, हा 1 मायनस एक्स आणि हा मायनस एक्स म्हणजे ही व्हॅल्यू झाली एक्स मायनस 1 अपॉन एक्स. ही व्हॅल्यू कशाची झाली, एफ ऑफ 1 ची. या एफ ऑफ 1 च्या व्हॅल्यूवरून जर का मला एफ ऑफ 1 2 अपॉन 3 काढायचा असेल तर कसं काढणार, 2 upon 3 minus 1 upon 2 upon 3. So this is minus 1 upon 3, 2 upon 3 हे कट झालं म्हणजे f1 2 upon 3 ही व्हॅल्यू येईल -1/2. एक व्हॅल्यू तर मिळाली. आता मला f2 काढायचं आहे. f2 म्हटल्यावर n ची व्हॅल्यू काय येईल, इथे आपण n is equal to 0 यूज केलाय, n is equal to 1 यूज केला तर हा झाला f2x f of 0 f1x. f1 काय आहे, ही व्हॅल्यू ना, f ऑफ 0 x मायनस 1 अपॉन x. काय करणार, फक्त इथे एक्सच्या जागी ही टर्म यूज केली म्हणजे काय येतं बघा, 1 अपॉन 1 मायनस एक्स मायनस 1 अपॉन एक्स. इथे एलसीएम 1 घेतला, हा एलसीएम एक्स घेतला, मायनस एक्स प्लस 1 अपॉन एक्स म्हणजे ही टर्म झाली एक्स. मला व्हॅल्यू काढताना इथे n इज इक्वल टू 1 यूज केले. f2 कशाची हवी आहे, 3/2, दॅट इज इक्वल टू 3/2 आली दुसरी व्हॅल्यू. आता f ऑफ 100 करायचे, हे मोठं टास्क आहे. f1 मिळाला तुम्हाला, f2 मिळाला. जरा f3 काढून बघूया आणि f4 काढून बघूया, मग अंदाज येईल आपल्याला की काय स्ट्रॅटेजी येते, कारण फंक्शनमध्ये काय स्ट्रॅटेजी येते ते बघायचंय. f ऑफ 4 f3 काढायचं झाला तर काय येईल, f ऑफ 0 f2x आता मी डायरेक्ट लिहिते, ओके, म्हणजे अगेन 1 मायनस एक्स. पुन्हा ही व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू आली, बरोबर आहे. f4 काढते, f4 काढायचं झालं तर f0 f ऑफ 3 लागेल. f ऑफ 3 काय आहे, बरोबर आहे 1 अपॉन 1 मायनस एक्स. मग ही व्हॅल्यू म्हणजे बघा जरा कशासारखी येते, ही बघा f1 ची व्हॅल्यू चालली आहे ती, बरोबर आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आणि f ऑफ 1 ची व्हॅल्यू सेम. अजून एक काढून बघूया, f ऑफ 5x. मी जर ही डेफिनेशन यूज केली, कुठली व्हॅल्यू, ही व्हॅल्यू f ऑफ 5 काढायचं आहे ना मला, ही वाली डेफिनेशन बघा. f ऑफ 5 म्हणजे n ची व्हॅल्यू 4 झाली म्हणजे f ऑफ 0 प्लस f ऑफ 4x येईल. f ऑफ 0 f ऑफ 4x मी डायरेक्ट यूज करते, इथे कुठेतरी काढलंय आपण f ऑफ 1 आणि f ऑफ 1 ची व्हॅल्यू सुद्धा आपण काढली आहे. काय आहे बघा ती, ही व्हॅल्यू दॅट इज x मायनस 1 अपॉन x, बरोबर आहे. मग ही व्हॅल्यू म्हणजे काय येते, फायनल आन्सर जेव्हा काढेल तेव्हा ही व्हॅल्यू म्हणजे f ऑफ 2 आहे. याचा अर्थ सरळ झाला ना, f ऑफ 6 ची व्हॅल्यू काय असेल सांगा, f ऑफ 3 असेल. नको पुढचं सॉल्व्ह करायला, म्हणजे 3 चे जे काही मल्टिपल आहे त्याचा आन्सर f ऑफ 3 असणार आहे. आणि मग f ऑफ 7 काढायचं झालं मला तर पुन्हा काय येणार आहे, f ऑफ 4 वाला आन्सर किंवा f ऑफ 1 वाला आन्सर. मग याच्या अकॉर्डिंग मी गेली तर f ऑफ 100 चा आन्सर म्हणजेच f ऑफ 1 चा आन्सर असणार आहे. f ऑफ 1 चा आन्सर काय आहे बघा, हिअर इट इज x मायनस 1 अपॉन x. मला काढायचं आहे की f ऑफ 100 आणि ती व्हॅल्यू आहे 3/2. मग ही व्हॅल्यू नाही 3 नॉट 3/2 पहिली व्हॅल्यू ना, मग ही 3 मायनस 1 अपॉन 3 ह्याचा अर्थ 2/3 झाली. आता मला पाहिजे असलेल्या व्हॅल्यूज मिळाल्या. f ऑफ 100 आहे, ही आहे. थोडंसं किचकट आहे पण इझी आहे लिहायला. आता मी सगळ्या टर्म लिहिते म्हणून वेळ जातो. तुम्ही एकदा का तुम्हाला ही ट्रेंड लक्षात आली की हे सगळं लिहायची गरज नाही ना. 3 चे मल्टिपल सगळे झाले म्हणजे f99 ची व्हॅल्यू हीच आली. f99 नंतर f100 येतं म्हणजे f7 चा आणि f100 चा आन्सर तेच येईल. f7 चा आन्सर किंवा f4 चा आन्सर सेम आहे, बरोबर आहे. म्हणजेच f ऑफ 1 येतं, ते डायरेक्ट लिहिताय तुम्ही.
आता तुम्हाला विचारलेल्या क्वेश्चनकडे येतोय आपण. आपल्याला फक्त एवढाच आन्सर काढायचा आहे. एफ ऑफ 100चं आन्सर काय लिहिलं आपण 2/3. एफ ऑफ 2/3चं आन्सर काय लिहिलेलं आहे -1/2 आणि एफ ऑफ 3/2चं आन्सर आहे 3/2. इथे एलसीएम काय येईल 6 म्हणजे हा झाला 4, हा येणार आहे 3 आणि हा येईल 9 म्हणजे 10/6 म्हणजे आन्सर आला 5/3. आहे का बघा जरा तिथे दिलेला. येस, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 21. काय दिलेला आहे जी इज द इनवर्स ऑफ फंक्शन एफ. बरोबर आहे, म्हणजे जी एफ इनवर्स आहे म्हटलेलं आहे. जी इज द फंक्शन ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ एफ. ओके. आता याच्यानंतर ज्या वेळेला इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट करतं ना तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की ते जे फंक्शन आहे ते 1-1 टाईपचं आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे ऑन टू टाईपचं आहे. 1-1 पण असतं आणि ऑन टू पण असतं, तेव्हाच फक्त इनव्हर्स एक्झिस्ट करतं, अदरवाईज इनव्हर्स एक्झिस्ट करत नाही. मग जेव्हा इनव्हर्स एक्झिस्ट करतं त्यावेळेला तुम्ही जी डॉट एफ घ्या किंवा एफ डॉट जी घ्या, याचा आन्सर जे आहे ते नेहमी काय असतं एक्स असतं. दोन्हीपैकी तुम्ही काही सॉल्व्ह केलं तर हे आन्सर ऑलवेजच काय असणार आहे एक्स असणार आहे. आता या हे डॉट फंक्शन तुमचे झालेले आहे. डॉट म्हणजे आपण काय घेतो सिंपल ब्रॅकेट असतं. हा झाला एफ ऑफ एक्स, याचा आन्सर पण एक्स येईल. एक तर ही कंडिशन यूज करा किंवा एफ ऑफ जी ऑफ एक्स याची व्हॅल्यू सुद्धा एक्स येईल. मला जे आन्सर काढायचं आहे त्याच्यामध्ये मला जी डॅश एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. जी डॅश एक्स एक तर याला डिफरन्शिएट करा किंवा याला डिफरन्शिएट करा. जी डॅश एक्स कुठे येईल बघा. मी याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं तर काय येईल, जीचं डेरिव्हेटिव्ह येईल जी डॅश ऑफ एक्स नाही येत, एफ ऑफ एक्स येतं आणि एफ ऑफ कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. सो जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं करतो म्हणजे आता बघा साइन ऑफ एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो कॉस एक्स. पण जर का इथे साइन ऑफ 2x + 3 असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार कॉस. हा जो काही टर्म दिलेली असेल ही टर्म ती घ्यायची आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू करायचं. असंच करतो ना आपण कंपोजिट फंक्शनसाठी. ठीक आहे. मग तसंच याचं डेरिव्हेटिव्ह जीचं डेरिव्हेटिव्ह आपण जी डॅशने लिहितो. जे फंक्शन दिलंय ते इंटू त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल एफ डॅश ऑफ एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे पण इथे कुठे जी डॅश एक्स येत नाही. आता या केसमध्ये बघूया. एफचं डेरिव्हेटिव्ह असतं एफ डॅश जे फंक्शन असेल ते. एक्स पेक्षा वेगळी टर्म असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण इंटू करतो. मग जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल जी डॅश एक्स इक्वल टू 1. आपल्याला जी कंडिशन यूज करायची आहे ती ही आहे. आता या जी डॅश एक्सची व्हॅल्यू काय असेल तर 1/f डॅश ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर आहे. आता देता वेळ त्यांनी काय काय दिले बघा जरा. एफ डॅश एक्स दिलेला आहे. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 1/1 + x⁵. मला एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स पाहिजे म्हणजे फक्त हा जो एक्स आहे तिथे काय येणार आहे जी ऑफ एक्स. सो दिस इज 1/1 + जी ऑफ एक्स रेज टू काय असेल 5. हा ऑप्शन बघा कुठे दिलेला आहे 1 + 1/जी ऑफ एक्स रेज टू 5 सी ऑप्शन मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय 24 क्वेश्चन. 22 आणि 23 ऑलरेडी केले आहे ना पण 24 क्वेश्चन आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ही टर्म दिली आणि ही व्हॅल्यू विचारलेली आहे. फक्त काय करणार एक्सच्या ऐवजी ही पूर्ण टर्म सबस्टिट्यूट करायची आहे. सो लॉग टू द बेस ई 1 - एक्सच्या ऐवजी लिहिलं 2x/1 + x². 1 + 2x/1 + x². इथे एलसीएम काय असेल लॉग टू द बेस ई 1 + x² - 2x/1 + x². इथे 1 + x² + 2x/1 + x². ही जी 1 + x² ची टर्म आहे ती कट केली. लॉग टू द बेस ई हा झाला x - 1². इथे येईल x + 1² म्हणजे इथे येणार आहे लॉग टू द बेस ई x - 1
आणि 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा तुम्ही सुरुवातीला लिहिला 2 log टू द बेस ई एक्स मायनस 1 मायनस एक्स पाहिजे. ओके, याला लिहिताय तुम्ही कसंही घेऊ शकताय ना, काहीच हरकत नाहीये. इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे ना, ए मायनस बीचा स्क्वेअर आणि बी मायनस एचा स्क्वेअर सेम असेल. 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स. सो दिस इज नथिंग बट 2 एफ ऑफ एक्स. कुठे दिलेलं आहे बघा जरा ते, 2 इंटू एफ ऑफ एक्स. that is given in A. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. Let f of x equal to a raised to x दिलेला आहे. रिटर्न ॲज f of x is equal to f1x plus f2x. त्याच्यामध्ये f1x इवन आहे आणि f2x ऑड आहे. तुम्हाला मॅट्रायसेसमध्ये झालेला टॉपिक आठवत असेल तर बघा. गिव्हन मॅट्रिक्स कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ द सिमॅट्रिक अँड अनसिमॅट्रिक मॅट्रिक्स. बरोबर आहे. हाफ पार्ट सिमॅट्रिक असतो, हाफ पार्ट असिमॅट्रिक असतो. सिमॅट्रिक पार्ट जो आहे तो ऑलवेज इव्हन असतो आणि असिमॅट्रिक पार्ट जो आहे ना तो ऑलवेज ऑड असतो. मॅट्रिक्स असेल तर सिमॅट्रिक असिमॅट्रिक म्हणतो आपण. आणि सिमॅट्रिक पार्ट म्हणजे काय आहे तर ए प्लस ए ट्रान्सपोज. आणि असिमॅट्रिक पार्ट म्हणजे ज्याला आपण ऑड म्हणतो तो काय. ठीक आहे. आता इथे एफ ऑफ एक्स जो आहे तो ए रेस टू एक्स आहे. म्हणजे सिंपल, हा जो ए आहे त्याच्याऐवजी आपण ए रेस टू एक्स घेतला. मग ए ट्रान्सपोज काय येईल ए रेस टू मायनस एक्स. मग याच्यावरून आपण f1 ऑफ एक्स काय लिहू शकतो तर ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स अपॉन 2. आणि f2x लिहिता येईल ए रेस टू एक्स मायनस ए रेस टू मायनस एक्स अपॉन 2. हे जे फंक्शन आहे हे इव्हन वाला आहे आणि हे फंक्शन ऑड वाला आहे. झालं. f1x आणि f2x डिफाईन करून झालं आपलं. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारताय, त्यांनी विचारलेलं आहे की f1 ऑफ x प्लस वाय प्लस f1 x मायनस वाय इज इक्वल टू. आता f1 ऑफ x प्लस वाय म्हणजे x च्या जागी फक्त काय लिहायचं आहे x प्लस वाय. म्हणजे ए रेस टू एक्स प्लस वाय प्लस ए रेस टू मायनस एक्स प्लस वाय अपॉन 2 प्लस ए रेस टू एक्स मायनस वाय मायनस ए रेस टू मायनस एक्स मायनस वाय अपॉन 2. ही व्हॅल्यू काढायची आहे. 1/2 मी एकदाच लिहिते. एक काम करते, याला ए रेस टू एक्स ए रेस टू वाय प्लस मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ए रेस टू मायनस एक्स वाय ए रेस टू एक्स ए रेस टू मायनस वाय मायनस ए रेस टू मायनस एक्स आणि ए रेस टू वाय. मी एक्स आणि वायच्या टर्म एकत्र करते म्हणजे ही टर्म वायची टर्म घेते ना. इन टर्म्स ऑफ वाय मला एक्सच्या इथे वायच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. ओके. या दोन टर्ममधनं ए रेस टू एक्स कॉमन घेते. ए रेस टू एक्स कॉमन घेतल्यावर काय राहिलं ए रेस टू वाय प्लस ए रेस टू मायनस वाय. या राहिलेल्या दोघांमधनं ए रेस टू मायनस एक्स कॉमन घेते म्हणजे पुन्हा ए रेस टू मायनस वाय मायनस ए रेस टू वाय. ही टर्म ऑलवेज नंतर हवी आहे म्हणून इथून मी मायनस कॉमन घेते म्हणजे ए रेस टू वाय येईल आणि इथे ए रेस टू मायनस वाय येईल. ठीक आहे. आता याला काय लिहिणार बघा 1/2 हा झाला. इथे प्लस असेल तर तिथे मायनस कसं काय येईल. हा प्लस तिथे साइन मध्ये काय आहे प्लस आहे. दोघे साइन सेम यायला पाहिजेत ना. क्वेश्चन तर नाही ना चुकीचा लिहिलेला आहे. f1 आणि f2 आहे ना. f1 प्लस x f2 x मायनस वाय
मला असं वाटतं इथे ना मध्ये मायनसचं साईन, पण मग मध्ये मायनसचं साईन घेतलं जस्ट वेट. हा एक्स मायनस वाय हा मायनस झाला, हा प्लस आहे, हा तर प्लसच आहे आणि हा मायनस आहे, कारण साईन चेंज होत आहे ना. F1 मी इथे F2 यूज केलं, करेक्ट आहे. म्हणजे हे साईन काय झालं, ओके. मग याच्यामधून आता ह्या दोघांमधून आपण (-x कॉमन घेतला, (-y प्लस (-y) काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर काय असेल, y प्लस (-y) आणि ही टर्म आली (x (-x). इथे पण मायनस नाही आहे, आता प्लस असेल. आता ही जी टर्म मी लिहिली आहे ही टर्म म्हणजे काय झाली बघा, F1 ऑफ y झाली, बरोबर आहे, F1 ऑफ y. आणि ही जी टर्म लिहिते दॅट इज 2F1 ऑफ x. असा ऑप्शन कुठे दिलाय का, F1 ऑफ y F1y 2F1x, that is given in option B. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2019चाच क्वेश्चन आहे. F1 दिलाय, F2 दिलाय, F3 दिलाय आणि ही कंडिशन दिली आहे. सगळ्यात आधी या कंपोजिट फंक्शनला आपण कसं लिहितो, J ऑफ F1 ऑफ x बरोबर आहे इज इक्वल टू F3 ऑफ x. आतून लिहायला सुरुवात करतो म्हणजे पहिल्यांदा f ऑफ x1 ची व्हॅल्यू लिहायला लागेल. सो J ऑफ ही व्हॅल्यू काय झाली, 1/x. F3 ऑफ x, माझ्याकडे F1 F2 आहे, बरोबर आहे. इथे काहीतरी असणार आहे, F डॉट नसेल तो F2 आहे, F2 डॉट, ठीक आहे. मग आता J ऑफ 1/x नाही, पण F2 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे. ही F2 ची व्हॅल्यू जर आपण यूज केली तर इथे काय येईल बघा, 1 मायनस J ऑफ 1/x इज इक्वल टू F3x म्हणजेच 1/1 मायनस x. मी याचा रेसिप्रोकल घेतला तर 1/1 मायनस J ऑफ 1/x. आपल्याला व्हॅल्यू कशाची हवी आहे, J ऑफ x ची हवी आहे ना, ठीक आहे. मग सिंपल स्टेप करते, ही मायनस इकडे घेते 1 मायनस x आणि J ऑफ 1/x लिहिते. हा मायनस तिकडे गेला, हा इकडे आला. इथे एलसीएम 1 मायनस x येईल, 1 मायनस x मायनस 1 J ऑफ 1/x. ही जी टर्म आहे ती कट होईल. त्याच्यानंतर आपण मायनस x 1 मायनस x म्हणजे काय लिहितो, J ऑफ 1/x लिहितो. आता इथे याच्या ऐवजी मी फक्त मला J ऑफ x पाहिजे म्हणजे 1/x ला x लिहिते. म्हणजे x ला मला काय लिहायला लागेल, 1/x 1 मायनस 1/x. सो J ऑफ x इज इक्वल टू मायनस 1/x, x मायनस 1/x. हे कट झालं, मायनस 1/x मायनस म्हणजे 1/1 मायनस x. 1/1 मायनस x म्हणजेच काय आहे, F3 ऑफ x. आता ऑप्शन काय दिलाय त्याच्या अकॉर्डिंग आन्सर लिहा. F3 ऑफ x दिलेला आहे म्हणजे दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. कॅल्क्युलेशन नीट समजून घेते हा. कंपोजिट फंक्शनला आधी इथे ब्रॅकेट लिहिली, आतून व्हॅल्यू लिहायला सुरुवात केली. माझ्याकडे F1 F2 F3 आहे, ही टर्म नाही म्हणून ती तशीच ठेवली आणि F2 अप्लाय केला. F2 ऑफ x, जिथे x आहे तिथे J ऑफ 1/x लिहिला. J ऑफ 1/x ची व्हॅल्यू काढून घेतली, पण मला J ऑफ 1/x नकोय, J ऑफ x हवंय. म्हणजे 1/x ला मी x केला, मग जिथे x आहे तिथे 1/x येईल आणि सिम्प्लिफाय केलेला आहे. नेक्स्ट बघताय काय दिले बघा, 27 मध्ये f ऑफ x दिला आणि J ऑफ x दिले. अल्फा रिअल नंबर म्हटलंय सच दॅट जे काही ए आणि बी च्या व्हॅल्यू दिल्या त्याच्यामध्ये एफ डॉट जी अल्फा यूज केलेला आहे. मग सगळ्यात आधी ते एफ डॉट जी एक्स काढूया आपण. दॅट इज नथिंग बट एफ ऑफ जी ऑफ एक्स. आधी आपण जी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ
e raised to minus x. f म्हणजे ही टर्म आहे, सो log टू द बेस e साइन ऑफ, आता आला इकडे आतमध्ये x च्या जागी साइन इनवर्स e raised to minus x. बरोबर आहे. साइन इनवर्स साइन कट झाला म्हणजे log टू द बेस e raised to minus x, म्हणजे ही टर्म झाली मायनस x. बरोबर आहे. मायनस एक्सच आहे ना. ठीक आहे. हे झालं एफ डॉट जी ऑफ एक्स. याच्यावरून आपल्याला एफ डॉट जी डॅश काढायचं असेल तर ती व्हॅल्यू काय आली? -1. आता याच्यानंतर आपल्याला ए म्हणजे काय दिलेलं आहे तर एफ डॉट जी डॅश अल्फा, ही व्हॅल्यू डायरेक्ट -1च असणार आहे. एक्सच्या ऐवजी अल्फा केला तरी बदलत नाहीये. आणि बी जो आहे, या बी ची व्हॅल्यू जी आहे काय येणार आहे? एफ डॉट जी ऑफ अल्फा. एफ डॉट जी ऑफ अल्फा म्हणजे झाला एक्सच्या जागी अल्फा लिहिताय म्हणजे मायनस अल्फा. ए ची व्हॅल्यू -1 आणि बी ची व्हॅल्यू मायनस अल्फा. सबस्टिट्यूट करा. कुठला ऑप्शन येतोय बघा. कुठला तरी एक व्हॅलिड येईल, बाकी इनव्हॅलिड येतील. हे काम तुम्ही करणार आहात. 27चा आन्सर जे आहे ते सी ऑप्शन येतं. ठीक आहे. चेक करणार आहात मात्र. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय दिलेलं आहे? 2020चा क्वेश्चन आहे हा. जी ऑफ एक्स दिला आणि जी डॉट एफ दिलेला आहे तुम्हाला आणि एफ ऑफ 5/4 विचारलेला आहे. ठीक आहे. जी डॉट एफ म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4x² - 10x + 5. मला एफ ऑफ 5/4 काढायचं आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मला काय सबस्टिट्यूट करायला लागेल? 5/4. तेव्हा इथे आपल्याला जी ऑफ एफ ऑफ 5/4 अशी टर्म ऍडजस्ट होईल. मग इथे मी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 25/16 - 10 5/4 + 5 येईल. म्हणजे इकडे काय झालं बघा, 4 जा आणि इथे 5 आणि 2 येईल. बरोबर आहे. किंवा राहू दे असंच ना. काय येईल इथे? 25/4 - 50/4 + 5 आणि जी ऑफ म्हणजे ही वाली टर्म. फक्त एक्सच्या ऐवजी ही टर्म लिहायची. एक काम करू का, या टर्मला वाय कन्सिडर करू, कारण जरा सोपं जाईल ना. मग एक्सच्या ऐवजी ही टर्म सबस्टिट्यूट केली तर हे झालं y² + y - 1. बरोबर आहे. आपल्याला हवंय काय? पहिल्यांदा एफ ऑफ 5/4 त्याचा स्क्वेअर प्लस एफ ऑफ 5/4 - 1. एफ ऑफ 5/4 ला मी y लिहिलं म्हणून एक सिंपल टर्म आली. आता हे झालं y² + y - 1. इथे 4 LCM घेतला. 25 - 50 + 5 4 जा 20 म्हणजे झाला -5/4. सो y² + y - 1 + 5/4 = 0. फंक्शनचे क्वेश्चन डिफिकल्ट असतात. विचार करून लिहायचं, काही घाई करायची नाही. -4 प्लस म्हणजे 1/4 आला = 0. दिस इज नथिंग बट y + 1/2 होल स्क्वेअर = 0. म्हणजे y + 1/2 = 0. y = -1/2 आणि y म्हणजेच आपण काय घेतलंय? y फक्त आपल्याला लिहायला सोपं जावं म्हणून केलं होतं आपण. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आहे ऑप्शन सी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. इनवर्स ऑफ द फंक्शन. आपण काय करतो पहिल्यांदा तर y = f ऑफ x लिहितो आणि मग x म्हणजे f इनवर्स y असतं. f ऑफ x च्या जागी y लिहिल्यावर ही टर्म झाली 8^2x minus 8^-2x 8^2x plus 8^-2x. अपॉन मधली टर्म इकडे घेतली 8^2x y 8^-2x 8^2x minus 8^-2x. आपण LCM घेतला तर हा ही टर्म अपॉन मध्ये जाईल. y इंटू काय होईल बघा 8^2x प्लस मला x = मध्ये कन्वर्ट करायचं आहे ना. ठीक आहे. 8^2x 8^2x minus 1/8^2x 8^2x LCM घेऊन दोन्हीकडे कट होईल. हा झाला 8^4x प्लस y. इथे येईल 8^4x - 1 y
ह्या टर्म एकत्र केल्या आपण y a raised to 4x मायनस, एक काम करते ही टर्म इकडे शिफ्ट करते, y plus 1 a raised to 4x मायनस y a raised to 4x, म्हणजे हे झालं y plus 1, इथून a raised to 4x कॉमन घेतला, राहिला 1 minus y, हा 1 minus y इकडे शिफ्ट केला, म्हणजे a raised to 4x इज इक्वल टू 1 plus y आणि 1 minus y. आता जर ऑप्शन बघा, तुम्हाला इन्व्हर्समध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणजे x इक्वल टू काढावा लागेल. x इक्वल टू काढायचं आहे म्हणजे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म कट झाला पाहिजे. एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक फॉर्म अपोजिट आहे, म्हणजे इथे लॉग घ्यावा लागेल इक्वेशनच्या दोन्ही साईडला टू द बेस 8, तेव्हा हा कट होईल ना. मग इकडे घेतलाय म्हटल्यावर इकडे पण घ्यावा लागेल आपल्याला टू द बेस 8, हा डोंट फॉरगेट दॅट. ही टर्म सुरुवातीला घेतली 4x लॉग 8 टू द बेस 8 झाला 1, ही टर्म झाली लॉग 8 1 प्लस y 1 मायनस y, सो x इज इक्वल टू 1/4 इंटू. पण ऑप्शन जर तुम्ही केअरफुली बघितले तर असा ऑप्शनच नाहीये, बरोबर आहे. लॉग टू द बेस 8 ऑप्शन नाहीये, लॉग टू द बेस ई ऑप्शन आहे. तर ठीक आहे ना, लॉगचा रूल तुम्ही यूज करून लॉग a/b असेल तर त्याला सम अदर बेस लिहू शकता ना. इथे कुठला पाहिजे तो बेस लिहा ना तुम्ही दोघांना मिळून, तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे तुम्ही p घ्या, तुम्हाला पाहिजे तुम्ही e घ्या. मग असं मी इथे टू द बेस e लिहू शकते 1 मायनस y अपॉन लॉग 8 टू द बेस e. आता लॉग 8 टू द बेस e अपॉन मध्ये कुठेच नाहीये, बट लॉग e टू द ही टर्म मी न्यूमरेटरला लिहिली तर काय होईल बघा 1/8 लॉग e टू द बेस 8 लॉग ऑफ 1 प्लस y 1 मायनस y. काही क्वेश्चन्स वेळ घेणारे आहेत, त्याला पर्याय नाही. हा x म्हणजेच काय लिहिता तुम्ही f इनवर्स y, सो f इनवर्स y आला 1/8 लॉग e टू द बेस 8 आणि मग पुढची टर्म, बरोबर आहे. आता इथे फक्त मला f इनवर्स ऑफ x हवा असेल तर जिथे y आहे तिथे x करताय, म्हणजे आन्सर काही मी आता लिहित नाही हा, ती टर्म y च्या तिथे x करणार आहात, सो दॅट आन्सर इज इन ऑप्शन सी, बरोबर आहे ना. ही टर्म पूर्ण करायची झाली तर याच्या पुढे काय आहे लॉग 1 प्लस y 1 मायनस y, आणि f इनवर्स x हवा असेल तर फक्त जिथे y आहे तिथे लिहिणार आहात x. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अशा टाईपचे क्वेश्चन्स करताना आपण x आणि y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. कुठे 0 केल्या होत्या, कुठे 0 1 केली होती, कुठे 0 2 केली होती, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. आता मला इथे f ऑफ x ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे x ला तर नाहीच आपण सबस्टिट्यूट करणार आहोत आणि f ऑफ 1 दिलेला आहे. मग एक काम करूया, y इक्वल टू 1 यूज केला तर f ऑफ y ला तुम्ही f ऑफ 1 म्हणजे 3 यूज करू शकता. मग हे एक्सप्रेशन आता कसं होईल बघा, आपण लिहिता काय लिहितो y इक्वल टू 1 लिहितो. मग हा f ऑफ x तसाच येईल, f ऑफ y च्या ऐवजी f ऑफ 1 झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर y च्या ऐवजी 1 हा झाला 2 1/x प्लस 1 प्लस 1 झालं. आता f ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे 3f ऑफ x झाला, हा येईल f ऑफ x प्लस 2 इंटू 1/x प्लस 2. ही टर्म इकडे घेतली तर 2f ऑफ x 2 इंटू 1/x प्लस 2, हा 2 गेला म्हणजे f ऑफ x ची व्हॅल्यू 1/x प्लस 2 येईल. ऑप्शन काय दिलेत बघा जरा एकदा. ओके, LCM घेऊन लिहिलंय फक्त 1 प्लस 2x अपॉन 2 1 प्लस 2x अपॉन 2 अपॉन x, that is given in option B. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, द फंक्शन f फ्रॉम R टू, म्हणजे हे झालंय डोमेन आणि दिस वन इज रेंज. ओके,
डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इन्व्हर्टिबल. दुसरा ऑप्शन दिलाय इंजेक्टिव्ह बट नॉट सर्जेक्टिव्ह. तिसरा ऑप्शन दिलाय सर्जेक्टिव्ह बट नॉट इंजेक्टिव्ह आणि नायदर इंजेक्टिव्ह नॉट सर्जेक्टिव्ह. इंजेक्टिव्ह या शब्दाचं मिनिंग मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, वन टाईम, बरोबर आहे. आणि सर्जेक्टिव्ह जे आहे, सर्जेक्टिव्ह म्हणजेच ऑन टू. आता यातलं दिलेलं फंक्शन जे आहे, जर का इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह दोन्ही असेल म्हणजे वन टाईपचं आणि ऑन टू हे दोन्ही जर असतील तर त्यालाच आपण बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणतो, बरोबर आहे. आणि बायजेक्टिव्ह असेल तर तो इन्व्हर्टिबल असतो. जसं मॅट्रिक्सच्या बाबतीत डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 तर इन्व्हर्स एक्झिस्ट करतो, तसं फंक्शनच्या बाबतीत जर तो इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह दोन्ही असेल तरच तो इन्व्हर्टिबल असतो. म्हणजे थोडक्यात आता फंक्शन इन्व्हर्टिबल आहे की नाही हे डिसाईड करण्यासाठी तुम्हाला इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह चेक करायचं आहे. वन टाईपचं डिसाईड करण्याला एक कंडिशन काय आहे की तुम्ही एक्स इज इक्वल टू वाय घेता आणि मग एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय प्रूव्ह करता. हे एवढं करत न बसता मी तुम्हाला अजून एक मेथड काय सांगते की दिलेलं फंक्शन जे आहे ना त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ते डेरिव्हेटिव्ह एक तर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असं तुम्हाला डायरेक्ट लिहिता येत असेल तर ते ऑलवेज वन टाईपचं असतं. आणि एका पर्टिक्युलर इंटरवलमध्ये ते इन्क्रीजिंग आहे किंवा एका पर्टिक्युलर इंटरवलमध्ये ते डिक्रीजिंग आहे असं तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट करत असाल तर ते ऑन टू टाईपचं असतं. ठीक आहे. काय म्हटलं मी, जर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डिफाईन करता येत असेल, तुम्हाला ठरवता येत असेल इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. इन्क्रीजिंग म्हणजे काय, एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0. डिक्रीजिंग म्हणजे काय, एफ डॅश एक्स लेस दॅन 0. ही झाली इन्क्रीजिंग फंक्शनची कंडिशन. हे 12वी मधल्या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. ही कंडिशन झाली डिक्रीजिंगची. दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, ते तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं डायरेक्ट लिहिता येत असेल तर ते इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे हे तुम्हाला लिहिता येतं, म्हणजे फंक्शन ऑन वन टाईप असतं. एका पर्टिक्युलर इंटरवलसाठी ते इन्क्रीजिंग आहे असं तुम्ही स्पेसिफिक म्हणू शकता, किंवा एका इव्हन नंबरसाठी ते इन्क्रीजिंग आहे, ऑड नंबरसाठी ते डिक्रीजिंग आहे, किंवा उलट असं जर तुम्हाला बोलता येत असेल तर त्याला आपण ऑन टू म्हणतो. आणि मग वन आणि ऑन टू आलं की फंक्शन इन्व्हर्टिबल आहे. क्लिअर, समजलं हे व्यवस्थित. आता पुढचा पार्ट बघताय. एफ ऑफ एक्स दिलंय, याच्यावरून एफ डॅश एक्स मी कसं लिहिणार, कारण ते सगळं कॅल्क्युलेशन मोठं होईल तुम्हाला. हे झालं 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, v as it is derivative of u minus u as it is derivative of v म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर हा झाला 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर तर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, पण हे आन्सर पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कोण ठरवणार, तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ते ठरवणार. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू लेस दॅन 1 आले तर आन्सर पॉझिटिव्ह, आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर आन्सर निगेटिव्ह. म्हणजे इट डिपेंड्स ऑन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरवर डिपेंड आहे याचाच अर्थ ते एक्स वर डिपेंड आहे. मग आपण आता नाही ठरवू शकत की हे लेस दॅन 0 आहे की ग्रेटर दॅन 0 आहे. मग जर नसेल ठरवता येत तर याचा अर्थ इट इज नॉट वन टाईप, बरोबर आहे. आता इथे जर आपल्याला ठरवता येत असतं ना तर ऑन टू आहे की नाही हे आपण याच्यावरूनच डिसाईड केलं असतं, पण आता हेच ठरवता येत नाही म्हटलं ती जी मेथड आहे की एका पर्टिक्युलर इंटरवलसाठी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग तेही नाही यूज करता येत, पण याचा अर्थ सर्जेक्टिव्ह नाही असं नाही होत ना. मग आता दुसरी मेथड यूज करूया. दुसरी मेथड ऑन टू टाईप फंक्शनसाठी काय आहे की कोडोमेन आणि रेंज जी आहे ती काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. कोडोमेन आणि रेंज जर इक्वल आली तर फंक्शन कसं असतं, ऑन टू. रेंज कशी काढता तुम्ही, वाय कन्सिडर करून, वाय इक्वल टू एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर, ही टर्म इकडे घेतली वाय प्लस वाय एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स, बरोबर आहे. मला दिलेलं एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ एक्स हवंय ना, वाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, रूट तर नाही काढता ते, पण एक करू शकतो आपण. डिस्क्रिमिनंटचा जो पोर्शन आहे दॅट डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0 असं घेतलं, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिअल रूट हवे असतील तर डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² - 4ac दॅट मस्ट बी इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.
आता बी म्हणजे काय आहे -1, 4, ए म्हणजे वाय आहे आणि सी म्हणजे पण वाय आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 1 मायनस 4y² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याचे दोन रूट येतील, 1 मायनस 2y आणि 1 प्लस 2y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. आता याला बेबी कर्व मेथड यूज करू शकता. याच्या वायच्या व्हॅल्यू काय आली, एक व्हॅल्यू आली 1/2 आणि दुसरी आली -1/2. इकडची मी एखादी व्हॅल्यू कन्सिडर केली, 1/2 पेक्षा ग्रेटर, सपोज 1 घेतला. 1 घेतला तर इथे काय बघा, 1 प्लस 2 आणि 1 मायनस 2. 1 प्लस 2 पॉझिटिव्ह, 1 मायनस 2 निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे आन्सर काय आला, निगेटिव्ह. बरोबर आहे. त्यानंतर इकडची एखादी व्हॅल्यू घेतली मी, सपोज 0 घेतला. 0 घेतला तर आन्सर पॉझिटिव्ह. इकडे घेतली -1 यूज केली. -1 घेतला, ही टर्म आली पॉझिटिव्ह, पण ही टर्म येईल निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह. मला आन्सर कसं हवंय, पॉझिटिव्ह, म्हणजे मला फक्त एवढंच हवंय. 0 पण चालणार आहे म्हणजे -1/2 to 1/2 ही काय झाली, रेंज. आणि देता वेळ त्यांनी कोडोमेन म्हणजे सेकंड सेट पण काय दिलाय, हाच दिलाय. मग कोडोमेन आणि रेंज व्हॅलिड येते, याचा अर्थ हे फंक्शन ऑन टू आहे, म्हणजेच सर्जेक्टिव्ह टाईप आहे. सो नॉट इंजेक्टिव्ह बट सर्जेक्टिव्ह वाला ऑप्शन दिलाय का बघा. नॉट इंजेक्टिव्ह बट सर्जेक्टिव्ह, दॅट इज गिवन इन ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, त्यांनी देतात आहे f फ्रॉम r -1 हे दिलंय टू a, म्हणजे हा काय झाला, कोडोमेन येणार आहे. देतात फंक्शन डायरेक्टली सर्जेक्टिव्ह दिलाय, म्हणजे रेंज आणि कोडोमेन एक झाला. मग थोडक्यात तुम्हाला a विचारलंय म्हणजेच रेंज विचारलेली आहे ना, कारण फंक्शन कसं दिलंय, सर्जेक्टिव्ह. सर्जेक्टिव्ह फंक्शन केव्हा असेल, जेव्हा रेंज इक्वल टू कोडोमेन. याच्यावरून हा झाला डोमेन आणि हा झाला कोडोमेन. बरोबर आहे. जी बी ची व्हॅल्यू म्हणजे सेकंड सेटची जी व्हॅल्यू, आता इथे बीच्या ऐवजी त्यांनी ए लिहिलाय म्हणून गडबड नाही करायची. सेकंड जो काही लिहिलेला असतो तो नेहमी वाय असतो, म्हणजे हा कोडोमेन आहे. आता तुम्हाला सर्जेक्टिव्ह दिलाय म्हणजे कोडोमेन इक्वल टू रेंज. रेंज काढण्यासाठी फंक्शन दिलेलं आहे. रेंज कशी काढतो आपण, x² 1 मायनस x², y मायनस x² आला. y मला x² इक्वल टू लागेल ना x² 1 प्लस y, म्हणजे x² ची व्हॅल्यू आली. x² जो आहे तर 0 असतो किंवा पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. वेबी कर्व मेथड जी आहे त्याच्या अकॉर्डिंग इथे जर आपल्याला डिनॉमिनेटरची टर्म पहिल्यांदा पॉझिटिव्ह करतो, मग त्यासाठी डिनॉमिनेटरला जो काही फॅक्टर आहे लिनियरसाठीचा फक्त त्याने इंटू आणि अपॉन, म्हणजे हे झालं y 1 प्लस y होल स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. या कंडिशनवरून हे तर क्लिअर आहे की y ची व्हॅल्यू ही -1 असणारच नाहीये. -1 सोडून कुठलीही व्हॅल्यू चालेल. आता याच्यावरून मी क्रिटिकल पॉइंट y, मला फक्त एवढंच बघायचं आहे, हे तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. क्रिटिकल पॉइंट आले y इक्वल टू 0 आणि y इक्वल टू -1. हा घेतला 0, हा घेतला -1. 0 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू मी 1 घेतली, 1 प्लस 1 पॉझिटिव्ह आला. -1 पेक्षा लेस व्हॅल्यू मी -2 घेते, हा -2 हा -2 म्हणजे हे पण पॉझिटिव्ह आला. याच्या मधली व्हॅल्यू -0.5 येते, -0.5 आणि हा 0.5 म्हणजे निगेटिव्ह. मला व्हॅल्यू कशी हवी आहे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. हा पोर्शन हवा आहे, हा पोर्शन हवा आहे. हा पोर्शन कसा लिहिणार मी, -∞ to -1, 0 चालणार आहे म्हणून हे इन्क्लुडेड. बरोबर आहे. ओ पण -1 नाही चालणार, बरोबर आहे. इथे लिहिलंय ना आपण, म्हणजे इथे काही ओपन ब्रॅकेट. इकडचा पुढचा इंटरवल मी कसा लिहिणार, 0 to +∞. या व्हॅल्यू चालणार आहे. आता दिलेला ऑप्शन बघताय तुम्ही, ए अशा फॉर्ममध्ये नाही दिलाय, ए आरच्या फॉर्ममध्ये दिलाय, हरकत नाही. मग आता आरच्या फॉर्ममध्ये लिहायचं तर मला फक्त हा पोर्शन कॅन्सल करायचा आहे. हा एवढा पोर्शन जो आहे ना तो कॅन्सल करायचा आहे. मग हीच टर्म मी अजून कशा प्रकारे लिहू शकते, तर आर मायनस, मला कॅन्सल काय करायचं आहे, -1 to 0. हा -1 इथे इन्क्लुडेड नाही म्हणजे इथे इन्क्लूड करायचं आहे, हा इन्क्लुडेड आहे म्हणजे ओमिट करायचं. याच्या अपोजिट लिहायचं लिहिता वेळेला. बरोबर आहे. असं ऑप्शन कुठे दिलंय बघा, -1 to 0.
दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. वेवी कर्व मेथड यूज केलेली आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एफ ऑफ एन दिलेला आहे, म्हणजे व्हेरिएबल जो आहे तो एन यूज केलेला आहे आणि ऑप्शनमध्ये ऑन टू इन टू वाले सगळे ऑप्शन्स आहेत, 1 1 आणि ऑन टू वाले. सगळ्यात आधी तर मी सोपी पद्धत काय सांगितली आहे, 1 1 आणि याच्यासाठी ऑरवाला घेतले आणि इव्हनवाला घेतले. एफ डॅश फाईंड करता येतं का बघा. एफ डॅश एन काय येईल, अपॉन मधला 2 तसाच ठेवला, एनचा डेरिव्हेटिव्ह याला लिहिता असं लिहू शकता ना तुम्ही, n/2 - 1/2. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, 1/2, एनचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि -1/2चं 0. या इव्हन फंक्शनला लिहायचं झालं तर त्यांनी -n/2 दिलंय ना. मग एफ डॅश एन इव्हनसाठी येईल -1/2. 1/2 ग्रेटर दॅन 0 आहे, याचा अर्थ हा स्ट्रिक्टली काय झाला, या डोमेनसाठी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, एफ डॅश लेस दॅन 0 म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. तुम्हाला बेसिकली तर तुम्हाला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ठरवता आलंय, म्हणजे हे 1 1 टाईप किंवा इंजेक्टिव्ह टाईप झालं. जेव्हा एन ऑड असेल तेव्हा तो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि एन इव्हन असेल तेव्हा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, म्हणजे एका पर्टिक्युलर इंटरवलसाठी इन्क्रीजिंग, पर्टिक्युलर इंटरवलसाठी डिक्रीजिंग. याचा अर्थ तो ऑन टू पण झाला ना, बरोबर आहे. 1 1 आणि ऑन टू अशा टाईपने आलं तर ते पटकन होतं, जास्त विचार करायला लागत नाही. आता याच्याच प्रमाणे 34 पण बघून घेतायचं ना. एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे बघा, x³ दिलेला आहे प्लस 5x + 1. मला एफ डॅश एक्स लागेल 3x² + 5. मला सांगा x ची व्हॅल्यू काहीही असू दे, पण x² ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, याचा अर्थ एफ डॅश एक्स ऑलवेज काय असणार आहे, 0. म्हणजे x तुम्ही रिअल नंबर सिस्टीमला बिलॉंग करणारी कुठलीही व्हॅल्यू घेतली तरी फंक्शन स्ट्रिक्टली कसं असेल, इन्क्रीजिंग असणार आहे. याचाच अर्थ तो 1 1 टाईपचा पण आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय, तर रिअल नंबर सिस्टीमला एका पर्टिक्युलर इंटरवलला तुम्ही सांगताय ना तो स्ट्रिक्टली कसा असेल, इन्क्रीजिंग टाईपचा, कारण का पॉझिटिव्ह येतोय. याचा अर्थ तो ऑन टू पण झाला. आता ऑप्शन बघा जरा. एफ इज 1 1 अँड ऑन टू ऑन आर, 34 ला बी आणि वरच्याला काय लिहायचंय 1 1 अँड ऑन टू म्हटल्यावर पण बीच. ठीक आहे. हे जे फंक्शन आहे याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणतात. फंक्शनचे टाईप एक्सप्लेन केले तेव्हा तुम्हाला मी बहुतेक हे एक्झाम्पल दिलं होतं. जेव्हा आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची व्हॅल्यू लिहायची असते त्यावेळेला पॉझिटिव्ह नंबर असेल तर लेफ्टला असणारा हा नंबर डायरेक्ट घ्यायचा आणि निगेटिव्ह नंबर असेल तर त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. म्हणजे -2 आहे तर इथे काय येईल, -3. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे यातली पूर्ण इंटिजर व्हॅल्यू जी असते ती लिहायची असते. मग जेव्हा मी इथे -3 येईल, -2.9 इकडे येईल, हा नंबर तेव्हा येईल जेव्हा हे पूर्ण झालेलं असेल, म्हणून तिथे आपण -3 घेतो. आता इथे बघितलं तर हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनच्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याचे फॅक्टर्स येऊ शकतील. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हा झाला -3, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इथे काय येणार आहे, -2 = 0. म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 3 आहे आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 2 आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 3 केव्हा येईल आणि 2 केव्हा येईल बघताय. मी जर इथून इतक्या इंटरवल मधली कुठलीही व्हॅल्यू घेतली तर त्याच्यासाठी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असेल, 2, बरोबर आहे. मग जेव्हा मी हे घेते तेव्हा इंटरवल काय असेल तर 2 इन्क्लूड करायचे आणि 3 नाही, कारण 3 पण इन्क्लूड केला तर मग ग्रेटेस्ट इंटिजर 3 येईल ना, बरोबर आहे. जेव्हा मी 3 म्हणजे हा पॉइंट घेते त्यावेळेला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय येईल बघा, 3 to 4 हा मधला स्पॅन जेव्हा घेतो ना आपण तेव्हा त्याच्यासाठी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 3 असतं, पण मग तिथे 4 इन्क्लुडेड नाही. याचा अर्थ 3 to 4 असा येईल. मग मला हे दोन्ही जर कंबाईन करायचे झाले तर 2 to 4 असा इंटरवल दिलाय का बघा. हा लहान आहे, हा नंतर येईल, म्हणजे हा आधी आणि हा नंतर. क्लोज्ड इंटरवल 2 आणि ओपन इंटरवल 4. तो 4 आहे ना तो ओपन इंटरवल पाहिजे.
ओके, ऑप्शन डी दिलेला आहे इथे त्यांनी. ठीक आहे. ओके, फंक्शनचे अराउंड 35 क्वेश्चन्स मी सॉल्व करून दिलेले आहेत. इनिशियली डोमेन आणि रेंजचे आणि मग राहिलेले सगळे. आता मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. फक्त मी परत परत म्हणते, फंक्शन असं स्ट्रेट तुम्ही क्वेश्चन बघितला आणि आन्सर येईल असं होणार नाही. तुम्हाला थोडंसं शांतपणे डोकं चालवायचं आहे ते क्वेश्चन्स करताना.